नमस्कार मंडळी. सध्या गरमाचा सीझन सुरू आहे. कलिंगड बाजारात भरपूर आलेली आहेत. दारावर आईस्क्रीमवाले येतात, ओरडत असतात, थंडगार आईस्क्रीम मिळेल. पण अशावेळी जर आपण आपल्या मुलांना घरातच आईस कँडी करून दिली तर ती अतिशय म्हणजे आपण कसली दिले हे ते आपल्याला माहिती असतं, कारण ते वापरणारं पाणी किंवा वापरणारे रंग हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे आपण घरच्या घरी आज आईस कँडी करूया. त्याच्यासाठी हे मी कलिंगड घेतलं आहे. हे कलिंगड मी कापून घेतलेलं आहे. मोठं कलिंगड कापून घेतलेलं आहे. आता हे मी मिक्सरमध्ये घालणार आहे. बिया काढलेल्या आहेत त्या अगदी कोवळ्या आहेत, त्या काही प्रश्न नाही. बिया काढून घेतलेल्या आहेत. तर हे मी कलिंगड मिक्सरमध्ये घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी हे गोड असतं, त्याच्यामुळे एक थोडीशी आंबट गोड अशी चव यायला हवी म्हणून मी अगदी पाव चमचा लिंबाचा रस घातला आहे. त्यानंतर 4 चमचे साखर घालणार आहे, म्हणजे आंबट गोड चवीचं असं छान कलरफुल आपल्याला ही आईस कँडी मिळेल. त्यानंतर चवीसाठी 1 थेंब अगदी चिमूटभर मीठ. तर एवढं साहित्य मी घातलं आहे. आता हे मी चांगलं मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आणि आपल्याकडे हे मोल्ड आहेत, त्यामध्ये मी भरणार आहे. आधी मी पहिल्यांदा मिक्सरला लावून घेते. या मोल्डमध्ये भरून घेणार आहोत. हे बघा, आपण वरून त्याला झाकण लावायचं आहे. अशा आपल्या या आईस कँड्या आता भरून झाले आहेत. आता आपण त्याला छानपैकी कलरफुल झाकणं लावून घेऊया. हे बघा. आणि आता हे आपण 5-6 तास डीप फ्रीजरला ठेवणार आहोत की आपल्याला घरच्या घरी आईस कँडी मिळणार छानपैकी कलरफुल. तर हे आपण साधारण 6 तास ते 8 तास डीप फ्रीजरला ठेवणार आहे. आणि मग तुम्हाला आईस कँडी कशी होते ती मी दाखवणार आहे. खूप सुंदर चवीची आणि आपण घरी केलेल्याचं आपल्याला समाधान असतं. अशी सुंदर आईस कँडी आपल्याला आता खायला मिळणार आहे. आपण ह्याच्यात वेगवेगळे फ्लेवर घालूनसुद्धा करू शकतो. वेगवेगळ्या फळांच्या करू शकतो, लिंबाची करू शकतो, मँगोची करू शकतो. म्हणजे आपल्याला हवी त्या फ्लेवरची आपण करू शकतो. पण असं जर घरात करून आपण खाल्लं तर आपल्या मुलांनाही ते पौष्टिक आणि चांगलं मिळतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त घरात करायचा आपण प्रयत्न करायचा. आता मी हे डीप फ्रीजरला ठेवणार आहे आणि साधारण 6 तास तरी कमीत कमी लागतील. त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. आज मी चांगल्या कुल्फ्या डीप फ्रीजरला ठेवलेल्या होत्या. आता आपण त्या उकटवूया. 2 मिनटं पाण्यात ठेवूया, म्हणजे व्यवस्थित त्या उकळतात. आपण या सगळ्या डिशमध्ये काढून घेऊया. खरं सगळ्या काढायचा प्रश्न नाही, जसं जसं कोणी येईल खायला तसं काढून देऊ शकतो. एवढा किती सुंदर झालेली कलरफुल